नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो. आज आपण विज्ञानातील एका खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल शिकणार आहोत. आजचा आपला विषय आहे बल. तुम्हाला माहिती आहे का, बल म्हणजे नक्की काय? जेव्हा आपण एखाद्या वस्तूला ढकलतो किंवा ओढतो तेव्हा आपण त्यावर बल लावतो. बघा, हा आपला छोटा मित्र चीजचा मोठा तुकडा ढकलण्याचा प्रयत्न करतोय. तो बल वापरतोय. तसेच एखाद्या वस्तूला आपल्याकडे ओढणे म्हणजे सुद्धा बल लावणेच आहे. येथे हा उंदीर गाडी ओढतोय. हे सुद्धा बलाचेच एक उदाहरण आहे. बलामुळे आपण स्थिर वस्तू हलवू शकतो किंवा चालणाऱ्या वस्तूचा वेग बदलू शकतो. आता मला सांगा, जर मी हा चेंडू जोरात फेकला तर काय होईल? मॅडम, चेंडू लांब जाईल कारण तुम्ही त्यावर जास्त बल लावलं आहे. अगदी बरोबर. शाब्बास. जितकी जास्त बल तितका जास्त परिणाम. बल वापरून आपण वस्तूची दिशा सुद्धा बदलू शकतो. तुम्ही सांगा, आपण सायकल चालवताना बल कुठे लावतो? आम्ही पायडल मारताना पायाने बल लावतो. खूप छान. बलाचे अनेक प्रकार असतात, जसे की स्नायू बल, गुरुत्वीय बल आणि चुंबकीय बल. पृथ्वी वस्तूंना आपल्याकडे ओढते, त्याला आपण गुरुत्वीय बल म्हणतो. आणि जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर घासतात तेव्हा तिथे घर्षण बल तयार होते. तर मग आज आपण काय शिकलो? कोणाला सांगता येईल का? ढकलणे किंवा ओढणे म्हणजे बल. बलामुळे आपण वस्तू हलवू शकतो किंवा थांबवू शकतो. अगदी योग्य. घरी गेल्यावर तुमच्या आजूबाजूला बलाची अजून उदाहरणे शोधा. उद्या भेटूया. बाय बाय मॅडम. थँक यू.